काय विचारायचं असलं तर विचारून घ्या. तुला काय विचारायचं असलं तर विचारून घे. मी नाही विचारत. सांगा मग आपण चर्चा बैठक केल्यावर बसू. पोरगं लयच खुश होतं का? खूप खुश होतो. बरं मग तुझ्या सांगण्यात तर तुला पसंत करायला लागला म्हणलं येऊ शकतो तो. एका पायावर येईल तो, इथं उडत येईल माहितीये. एक कॉल केला तर उडत नको आपला त्याच्या पद्धतीने येऊन दे यायचं तसं. तू असं उडत येणं नाही. एक काम कर ना, लावून फोन एक तू पागल आहेस का रे? भेटू ना समोर समोर, मी सांगतो ना काय असेल ते. मला नाही भेटायचं त्याला. तू खरंच पागल आहे काय आहे? त्याला कशाला भेटायचं आहे? मला इथं लग्न करायचं नाही आणि तू भेटायचं त्याला. त्याच्यासोबत काय फ्रेंडशिप करायची का तुला? तुझं बोलून झालं ना, लावून फोन लाव. घे मी सांगतोय म्हणून लाव. बघ माझ्याकडे एक तर अरे number- बघू दे ना त्याची एक्साइटमेंट, बघू दे कसं काय वाटतंय काय सगळं तसलं. कालच त्याने मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता, नंबर पण सेंड केला कॉल कर म्हणून. मी अजून त्याची रिक्वेस्ट पण एक्सेप्ट नाही केली आहे. घे बोलून, मला बघू दे कसं काय काय आहे. नको ना. अरे कसला नमुना आहे त्याचं बघू दे ना. लाव लाव फोन लाव. तू करायचं काय कळतच नाही बरं. तुझ्या मनात मी तरी सांगतो काय तुला, तू लाव. म्हणून. हॅलो हां हां प्रिया बोलते. हो हो तीच. हो मला भेटायचं होतं तुम्हाला. आहे का वेळ? कुठे? आपल्या श्रीगोंदा आणि अडुळगावच्या मध्ये ते मंदिर आहे ना. हां तेच नदीजवळचं. हो तिथंच. जमेल का यायला? हो या ना. किती वेळ लागेल तुम्हाला? ठीक आहे चालेल चालेल, या लवकर या. हो हो मी तिथेच बसलेली आहे. हो चालेल. ऐक ना तू तिथं बोलली का त्याला एखादा शब्द तरी बोलणं, डिस्कशन स्वतः झालं का आजपर्यंत तुमचं? नानाला एवढं योग्य वाटतं का डिस्कस करून म्हणून आमच्या दोघांचं? काही नाही बोलले, नाही तर मी त्याला तेव्हा सांगितलं असतं. असं तुला वाटत नाही का एखाद्या बरं बोलावं अगोदर? तू बोल बघतात बोलून कसं काय काय. ते मला लग्न करायचं नाही आणि तुझं काय चाललं? हेच तर मी त्यासाठीच बोलून घेतलंय त्याला. त्याची माइंडसेट बघू दे ना काय आहे ती. त्याचा माइंडसेट बघण्यापेक्षा तू घरी जाऊन बोलू शकत मग का? हेच आता मला बघायचंय की घरच्यांना कसं वाटलंय, नेमकं कसं काय असं पाटलाय तो. मी स्पष्ट बोलताय ना काय मामा. पटलंय? घरी सगळं चांगलं आहे. नानाचं काहीतरी जवळचं आहे तर आवडलंय. तो आले एक काम कर, ते आला ना फक्त मला फोन लाव, वरून सगळं ऐकतो आणि मी आलो फक्त त्याचा ओळख करून दे. हे बघ मला त्याला पाहायची पण इच्छा नाही आहे. माझ्यासाठी एवढं करू शकत नाही का तू? हां तू नेहमी इमोशनल ब्लॅकमेल करतो मला. हां जा येईल तो थोड्या वेळात. पण काय बोलू त्याला मी? ठीक आहे बोलते मी, राहू दे. काय या मुलाचं कळतच नाही. याला काय करायचं असतं? कशाला बोलवलं त्याला आता? काय करायचं आहे ना तिला समजलं नाही मला. हो हो चालू तुम्ही. हां ठीक आहे ठेवतो. हां काय? हॅलो. हॅलो. त्या दिवशी आपल्याला बोलायला वेळच नाही भेटला ना, हा ना. त्यामुळे म्हटलं कॉल करून. तुम्ही रात्री नंबर सेंड केला होता ना. हां बरं झालं की. लग्न का करायचं तुम्हाला? का म्हणजे लग्न करा आता, सगळंच करतं आपण करा म्हणून काय झालं. पण माझ्यासोबतच का करायचं? तर इतकी गोहरी गुमटीतून कोण नको म्हणे. असं बोलतात का? तुम्हाला दुसरं कोणी भेटलं नाही का? भेटलं पण असं नाही ना, कडक ना, चांगलं सुंदर. लग्न करणार आहे तुम्ही माझ्यासोबत ना? हां मग तुम्ही मीच का आवडले तुम्हाला? काय आवडलं म्हणजे गोरी गुमटी तू, चांगली दिसायला, गोड आहे. गोड आहे हां एवढंच कळालं सुंदर तुम्हाला? सुंदर सुंदर. काय करता तुम्ही दिवसभर? काय नाही आपलं शेती घरी. हम्म, 9-9:30 वाजता उठायचं. हम्म. काय आंघोळ एवढं बिंघोळ लवकर करून. उठता तुम्ही? हो लवकरच उठतो. अरे वा. 9-9:30 वाजता उठलं मग आंघोळ ब्रश वगैरे करून 10-11 वाजता जेवण करून बसायचं आपलं PUBG वगैरे खेळत. टिकटॉक पण खेळत असेल ना मग? भरपूर टिकटॉकर तर लय फॅन आहे. वा. बायचे. नाही नाही जाऊ दे तुमच्याकडे. मग म्हणजे दिवसभर तुम्ही काहीच नाही करत? करतो ना टिकटॉक PUBG. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही करत ना? नाही काय नाही. बरं. लग्नानंतर काय प्लॅनिंग आहे तुमची? प्लॅनिंग आता काय शेती आहे भरपूर. हम्म.
मग काय तुला नाही काम करू देणार शेतीत पण नाही विषय मजूर तो आहे नाहीये. ना शेतात काम करायला काही प्रॉब्लेम नाहीये हम्म. बट तुम्ही दिवसभर काय करत नाही म्हणलं तर मी काय करू दिवसभर मग बस दोघांनी पबजी खेळत ऑनलाईन अरे वा भारी तुमचं तर प्लॅनिंगच मस्त आहे तुमचं विशेष है ना? नाही मग पबजी खेळायला बरं हम्म. बाकी अजून काय नाही मला हे म्हणायचं होतं ॲक्च्युली की तुम्ही मीच का आवडले तुम्हाला तुम्ही असं काय बघितलं माझ्यामध्ये मी तर म्हणलं मग पुन्हा म्हणू नका गोरी गमटी वगैरे ते विषय नाही दुसरा विषय सांगा काहीतरी चांगले सुंदर आहे घरचे सगळे म्हणजे नाही का घरचे बी म्हणले की काय म्हणले घरचे लग्न करायचं म्हणून घरचे म्हणले पण मला करायचं हे विचारलं का मला तुम्ही मग तिथं वेळ कुठं होता तेव्हा आता आहे तर नाही सांगा. करायचं म्हणलं म्हणून. कशामुळं घरी तर मग घरी म्हणले करायचे मी कुठं म्हटलं करायचं म्हणून मग आणि तुमच्यासारख्या तर म्हणजे नको मला फोन केला तर आता काय बरं का आवडतं मी तुम्हाला परत ते म्हणजे? नका बरं जाऊ दे ये ना बस भाऊ आहे काय काय मग आवडतो मला तो हा भाऊ का म्हण मामाची पोरगी माझ्या हा मग काय करू आवडत तिने सांगितलं ना आता पहिल्यापासून प्रेम आहे ए, अरे आमचं साखरपुडा ठरला आमचा 2 दिवस झाला नाही तो बघून गेला की लगेच साखरपुडा ठरला आणि जमलं तो ऐकून की मी कशाला बोलिलंय ते कशाला बोलवलंय आमचं लय दिवसापासून प्रेम आहे हा तेच सांगायचं होतं तुला नंतरून जाऊन कळण्यापेक्षा आता कळलं बरं हा आता लग्न झालं तुझ्या बरं माझ्या बरं चालू राहिलंय कसं जमन एक तर होऊनच येणार ना मी मुळात कसं काय नाव द्यायचं माझं आणि त्याचं प्रेम आहे हेच आम्ही सांगतोय एकमेकांवर मग मी प्रेम करतो. मामाची पोरगी कोण आहे ती माझ्या हा बरं बोल बोल बोल. मलाही लग्न नाही करायचं तुमच्यासोबत का का म्हणजे हा हा काय आमचं लय दिवसापासून प्रेम आहे हा लग्न करायचं आम्हाला एकमेकांसोबत हेच बरं, सांगायचं आला होतं तुला मुलावर. हा. दुसरी बघ की तो एखादी नको बाबा आईला लग्न म्हणल्यावर काय साखरपुडा म्हणल्यावर कसलेला का मित्रांना सांगितलंय कडक पीस मिळाला एकदम हा? रापचिक रातभर ऑनलाईन राहत होतो मी याच्यासाठी ऑनलाईन कधी येते ऑनलाईन कधी येते पार स्लॅपवर जाऊन झोपलोय मी हनीमूनला जायचे कुठं स्वप्न दुसऱ्याच्या जोड्या बघतोय टिकटॉकला रोज स्वप्नात बघतोय याच्या संग टिकटॉक बनवायचंय काय म्हणजे तुम्हाला बायको नाही पाहिजे तुम्हाला टिकटॉक करणारा एक हे पाहिजे का फक्त? स्टार होशील ना तू ना होईन ना तुझं बी तू स्टार आहे का व्हायचं नाही का याच्या जोडीने कसली हा. सुंदर दिसायला आहे मग मला होईन. नका का कोणी बघा ना बाबा तिला बघून तर मी फेमस होईन मग ना आम्ही दोघं करतो ना टिकटॉक आम्ही होऊ ना स्टार मग नाही मग मी हान तुला ऐक जमा की हो तुम्ही लाईकच आणा ते चांगलं होईल यायला काय पिढा आतापर्यंत काय आहे. करता आतापर्यंत लाईक करता का मग लाईक करतोय म्हणून तर आलं की इतकं लांबून इथं जग मारा इज्जत घालून घ्यायला ते तर आहे ना अरे मग तुला शिस्तीने सांगायला गोडीने सांगितलं उलटी चांगलं सांगितलं का नंतर कळण्यापेक्षा आता सांगितलं ना बरं सांगितलं चांगलं केलं मस्त बघा सॉरी मी मनापासून माफी मागते पण खरंच आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे आणि मला याच्यासोबतच लग्न करायचं आहे मला ही गोष्ट तुम्हाला बोलायची होती कवा बट आणि तुम्ही त्या मग दिवशी अरे कवा मग आता तू नाही तुम्ही त्या दिवशीही बोलले नाही मला आणि नंतर फोनचं वगैरे आपला काही हे नाही रात्री तुम्ही मला रातभर सापडले तुला इंस्टाग्रामवर तेव्हा मेसेज पडलाय हो तुला ना मग फोन आपला कॉन्टॅक्ट नंबर आत्ता झाला ना शेअर मग? मी आत्ता त्याच्यामुळे सांगते की मला खरंच लग्न करायचं तुम्ही त्या दिवशी का बोलले नाही मला बोलायचं होतं ना त्या दिवशी मी नानासमोर नाही बोलू इतकी शकले कडक दिसते काय म्हणलं आता नाही म्हणायचे मित्रा व्यवस्थित बोल की काय आज कुठं आज बोलतात का भारी किती दिसायला काय झालं तेव्हा हाय ते तुला नकापासून सगळ्याला माहिती मग तू केसापोत. असं बोलत आहेत का कसं आहे कडकच आहे ती हा झालं तुझं काही समज बोलतोय. आम्हाला काय म्हणायचं ते कळलं ना हा कळलं आम्हाला बघा बा तुमचं काय आता मग- करायचंच लग्न म्हणल्यावर काय मग काय हे बघ मस्त समजून घ्यायचं आपलं आणि जरा मुलींशी व्यवस्थित बोलायचं असं नसतं नाही नाही तेव्हा चांगलं बोलतोय ठीक आहे थँक्यू कळणार का एक नंबर आहे कळलं ना तुला कळलं ना हा कळलं सगळं Thank you, गेले चल काय पिढाय बा ही फोन करून हा ठीक आहे ठीक ए बाबा तू मिनिट सांभाळ येऊ नको पुन्हा वापस आहे कसलं सॅम्पल आहे बघ झाले असतील टिकटॉक स्टार तुला जास्त नाही नाही दिसतोय कसा डिसेंट वाटत होता पण ती बोलायला असं वाटत तू नव्हतं बघ ना कसं बोलतो म्हणजे होणाऱ्या बायकोला असं थोडी बोलतो ना कोणी तू कर ना यार कधी सांगतो घरी सांग ना उद्या सकाळी आणि त्याच्या अगोदर काही का- बस काय करेन नाही नाही तुला वाटतं की एवढं छान आहे ती बघ हा, त्याला ते कारस्थान काही करायला नको म्हणजे झालं ते बघ काय सांगते पबजी खेळते टिकटॉक खेळते इंस्टाग्रामवर अरे त्याला सवड कुठं आहे
सगळं सोशल मीडिया ते म्हणतंय रेंजवर स्लॅपवर बसतंय जाऊन. एवढी रापची पोरगी नाही म्हटल्यानंतर जमून म्हणून तर मामाची पोरगी मायान मी सोडून वय असल्यासाठी सकाळ नक्की नक्की नाही तर मी सांग नाही नाही मी सांगेल नाही तर. मी आहे ना. तू सांगितल्यापेक्षा वेगळं मी सांगतोय चल